श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि नॅचरल सुरुवात करते. मंडळी, आपल्यास माहिती असेल की उद्यापासून आपला मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा महिना सुरू होतो आहे. सर्व महिलांसाठी, पुरुषांसाठी सगळेजण जे कोणी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करतात त्या सगळ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा महिना असणार आहे. कारण की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता महालक्ष्मीची अत्यंत मनोभावे श्रद्धेने मार्गशीर्षचे गुरुवार असेल किंवा इतर ज्या काही सेवा असतात माता महालक्ष्मीच्या त्या आपण करत असतो. आणि हो, उद्या 2 डिसेंबर आहे. उद्यापासून आपली खंडोबा महाराजांची म्हणजेच आपले महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा राया यांचं उद्यापासून म्हणजे षडरात्र सुरू होणार आहे. म्हणजे उद्यापासून ते येत्या पुढच्या शनिवारी 7 डिसेंबरच्या दिवशी चंपाषष्ठी आहे. ते 6 दिवस आपल्या घरामध्ये खंडोबाचे घट देखील उद्यापासून बसवायचे असतात. माझ्या सुद्धा घरी खंडोबाचे घट दरवर्षी बसतात. यंदा सुद्धा बसणार आहे उद्या. त्यामुळे नक्की तुमच्या पण घरी नक्कीच तयारी सुरू झाली असेल खंडोबांच्या घट स्थापने करण्याची किंवा सामान वगैरे आणून सगळ्या गोष्टी करण्याची. तर नक्कीच ज्यांनी कोणी याच्या आधी खंडोबांचे घट बसवले नसतील तर नक्कीच तुम्ही स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे खंडोबांची षडरात्र कशी साजरी करावी, खंडोबाचे घट कसे घरामध्ये बसवावे याबद्दल चॅनलवरती व्हिडिओ आलेला आहे. तो नक्कीच तुम्ही चेकआउट करा. त्यावरती संपूर्ण माहिती दिलेली आहे. नियम आणि कुठली सेवा करायची 6 दिवस किंवा ज्यांच्या घरात घट बसत नाही त्यांनी सुद्धा कुठली फक्त सेवा करावी मनोभावे श्रद्धेने ती सुद्धा त्यात सांगितली आहे. तुम्ही जाऊन चॅनल पाहू शकता. चॅनलवरती तो व्हिडिओ आहे. तर मंडळींनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे. तर तो म्हणजेच की आता उद्या 2 डिसेंबर आहे, सोमवार आहे आणि उद्यापासून अतिशय महत्त्वाचा मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. आता आपल्याला माहिती आहे की मार्गशीर्ष महिना हा माता महालक्ष्मीला समर्पित असतो. या महिन्यामध्ये आपण माता महालक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा अर्चा करत असतो. जसा श्रावण महिनाच आपला महत्त्वाचा असतो त्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना देखील महत्त्वाचा असतो. आता तुमच्या पण आयुष्यामध्ये मी सांगू इच्छिते की जर तुमच्या पण आयुष्यामध्ये डोक्यावरचं कर्ज जर वाढत चाललं आहे, तुम्ही गृह कर्ज घेतलं असेल, वाहन कर्ज असेल किंवा कुठल्याही शिक्षणासाठी मुलांचे कर्ज डोक्यावर असेल किंवा कुठल्या ना कुठल्या लोकांच्या डोक्यावरती काही ना काही कर्ज लोन हे असतंच. कारण की आजकाल कुठली गोष्ट जी आहे ती आपण डायरेक्ट पैसे देऊन विकत घेऊ शकत नाही. घर असेल, गाडी असेल, मुलांचं शिक्षण असेल, काही ना काहीतरी गोष्टीसाठी आपल्याला कर्ज काढावंच लागतं किंवा सोनं गहाण ठेवावं लागतं किंवा गोल्ड लोन जे म्हणतो आपण सोन्यावरती कर्ज घेणे अशा सुद्धा गोष्टी आपल्या डोक्यावरती असतात. तर नक्कीच डोक्यावरचं कर्ज वाढत चाललं आहे, कमीच व्हायचं नाव घेत नाही आहे. त्याचबरोबर आर्थिक अडचण आहे घरामध्ये, अन्नधान्य महिन्याच्या अखेरीसपर्यंत टिकत नाही आहे, भरपूर आर्थिक अडचण आहे, आर्थिक मंदी आहे. तुम्ही मेहनत करतायत, कष्ट करतायत, त्याला पर्याय नाही. कारण कसं आहे, फक्त घरामध्ये बसून देवदेव करून आपली काही आर्थिक प्रगती होणार नाही आहे किंवा डोक्यावरचं कर्ज काही कमी होणार नाही आहे. त्यासाठी आपल्या प्रत्येकाला कष्ट हे घ्यायचेच आहेत. पण कसं असतं, खूप लोकांना हा पण प्रश्न येतो की ताई फक्त सेवा केल्यानेच किंवा ह्या गोष्टी केल्यानेच कुठं काही होऊ शकतं का, मेहनत करा, कष्ट करा असे कमेंट असतात. तर मी मान्यच करते ना, सगळ्यांना कष्ट करायचे आहेत. पण कसं असतं, ज्यावेळेस आपण कष्ट करतोय, आपण आर्थिक प्रगती होण्यासाठी किंवा आपलं प्रमोशन व्हावं नोकरीमध्ये किंवा आपल्या डोक्यावरचं कर्ज कमी व्हावं यासाठी किंवा डोक्यावरचं कर्ज आहे काहीतरी आपण लोन पास करून घ्यायचं आहे किंवा आपले लोन सँक्शन होत नाही आहे, मला तरी पैसे दिले आहेत, ते पैसे परत येत नाही आहेत, कुठेतरी अडकले आहेत पैसे, त्या सगळ्या गोष्टींमध्ये, त्या मेहनती कष्टामध्ये काही ना काहीतरी आपले माहिती कसे असतात की बाई काहीतरी गोष्टी आपल्या खोळंबल्या जातात, अडचणी येतात त्या गोष्टींमध्ये, आर्थिक उत्कर्ष प्रमोशन होण्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स येतात किंवा डोक्यावरचं कर्ज कमी होण्यासाठी काही मार्ग सापडत नाही. कसं असतं, अक्षरशः डोकं मंदावून जातं की आता काय करू, डोक्यावरचं कर्ज वाढलं आहे, काहीच मला मार्ग सुचत नाही आहे. तर हेच मार्ग जिथून सुचतात आणि आपल्या आर्थिक प्रगतीमधले किंवा आर्थिक अडथळे जे म्हणतात ना ते दूर होण्यासाठी आपल्याला गरज लागते ती अध्यात्माची. हो, मी मान्य करते की विज्ञानाचं युग आहे, मेहनत कष्ट प्रत्येकाला करायचे आहे. तुम्ही घरामध्ये सेवा पण करा आणि बाहेर जाऊन मेहनत पण करा. पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये जे काही आपल्या अडचणी येतात, जे काही आध्यात्मिक गोष्टी न केल्यामुळे अडचणी येतात, त्या दूर होण्यासाठी आपल्याला कुठे ना कुठेतरी देवांचा किंवा त्यांच्या सेवेचा, गुरूंचा आधार हा घ्यावाच लागतो. हे तुम्ही अमान्य करू शकतच नाही, हे 100% शाश्वत सत्य आहे. म्हणून तुम्हाला सांगते की मेहनत कष्ट करा, पण त्याच्यामध्ये नशिबाची साथ हवी असेल तर नक्कीच तुम्हाला अध्यात्माला सोबत ही जोड द्यावीच लागणार आहे. तर त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे की आपल्याला त्या उद्यापासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपणास माहिती असेल की आपण श्रावण महिन्यात जसे आपण सत्यनारायण पूजन करतो विषम संख्येमध्ये 5, 7, 11, 51, 108, 21 अशा प्रकारे करतो, त्याचप्रमाणे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा सत्यनारायण पूजन करायचं आहे. 5, 7, 11, 21, 51, 108 तुम्ही यथाशक्ती तुम्ही ठरवून म्हणजे पूजा मांडणी करून सत्यनारायण पूजन घरामध्ये करू शकता. कारण की कसं आहे, आपणास माहिती असेल की माता महालक्ष्मी ही तेव्हाच प्रसन्न होते ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंची सुद्धा सेवा होते, नामस्मरण होतं, सगळं पूजा अर्चा होत असते. त्या घरामध्ये माता लक्ष्मीला बोलवायची गरज पडत नाही. माता लक्ष्मी खुद्द स्वतःहून त्या घरामध्ये प्रवेश करते, तिथेच नांदत असते. आणि ज्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यात माता महालक्ष्मी सोबत श्रीहरी विष्णूंची पण सेवा होत असेल, सत्यनारायण महाराज कोण आहे तर श्रीहरी विष्णूंचंच एक रूप आहे,
त्यामुळे माता महालक्ष्मी सोबत श्री विष्णूंची पण तुम्ही जर पूजा केली या मार्गशीर्ष महिन्यात तर सोन्याहून पिवळं होईल आणि तुमचे जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स असतील ते सगळे तुमचे निवारण होतील. तर आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला विषम संख्येमध्ये सत्यनारायण पूजन कसं करायचं आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्ही 5, 7, 11, 21, 51, 108 अशा प्रकारे तुम्ही सत्यनारायण पूजनाची मांडणी करू शकता. तर आता तुम्हाला जसं करायचं आहे तुम्ही स्वतःच्या यथाशक्ती ठरवायचं आहे आणि हो त्याचे नियम मी सगळ्या गोष्टी सांगणार आहेच तुम्हाला कसं करायचं नियम वगैरे काय आहे ते सगळ्यात व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेन. सुरुवातीला आता उद्या मार्गशीर्ष महिना सुरू होतो आहे तर उद्यापासून जर तुम्ही संकल्प करून आधी संकल्प करायचा की मी या माझ्या आर्थिक अडचणीसाठी किंवा डोक्यावरचं कर्ज निवारण होण्यासाठी किंवा माझे कुठेतरी पैसे अडकले आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स असतील ते निवारण होण्यासाठी मी ही सत्यनारायण पूजन जे आहे ते एवढ्या दिवसांची घरामध्ये पूजा मांडणी करून पूजा करणार आहे आणि ती माझी जी काही सेवा किंवा पूजा असेल ती माझी निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि माझी जी काही इच्छा आहे जे काही प्रॉब्लेम्स आहे ते सगळं निवारण होऊ द्या. तर तुम्हाला आधी संकल्प करायचा आहे. उद्या सकाळी जर संकल्प केला आणि उद्यापासून जर तुम्ही यथाशक्ती तुम्हाला जेवढे करायचे आहेत तेवढे तुम्ही सत्यनारायण पूजन घरामध्ये करू शकता. ते तुम्ही ठरवायचं आहे. आता पण संकल्प करायला विसरू नका. आता संकल्पाची गोष्ट झाली. संकल्प केल्याशिवाय कुठलीही सेवा करायची नाही आहे. आता पूजा मांडणी कशी करायची तुम्हाला तर स्क्रीनवर दिसत असेल की आपण सत्यनारायण पूजन श्री दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आपल्याला सत्यनारायण पूजन दर पौर्णिमेला आपण घरामध्ये बघा स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे सत्यनारायण पूजन घरामध्ये करत असतो. त्याचप्रमाणे सत्यनारायणची पूजा मांडणी करायची आहे. काही जास्त साहित्य लागत नाही, मोजकच लागतं. ते म्हणजेच काय फक्त सत्यनारायण महाराजांचा फोटो लागतो एक, त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती लागते, ताम्हण, त्याच्यामध्ये तांदूळ भरलेले कलश लागतो, 5 विड्याची पानं, त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी त्या तांब्यामध्ये. त्याचबरोबर आपल्याला विड्याची पानं लागतात म्हणजे 2-3 अशी आपल्याला चौरंग तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा आणि मी पूजा मांडणीचा व्हिडिओ पण माझ्या चॅनलवरती आहे तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता. पण स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला 3 सुपाऱ्या लागतील. 3 सुपाऱ्या आणि त्या 3 सुपाऱ्यांच्या मांडणी आपल्याला पूजेमध्ये करायची आहे आणि त्या तिन्ही सुपाऱ्यांच्या खाली 2-2 विड्याची पानं जोड ही आपल्याला ठेवायची आहे. आता 3 सुपाऱ्या कशाच्या आहेत तर सगळ्यात प्रथम जी आपली डाव्या हाताची पहिली जी असते ती वरुण देवतेची सुपारी असते, मधली सुपारी जी असते ती आपल्या कुलदेवीची सुपारी आणि आपल्या उजव्या हाताची जी पहिली सुपारी आहे ती असते गणपतीची सुपारी. गणपतीचे प्रतीक म्हणून आपल्याला सुपारी ठेवायचे असतात आणि यथाशक्ती आपल्याला मी तुम्हाला सांगू इच्छिते सर्वप्रथम आज तुम्ही रविवार आहे आज किंवा उद्या किंवा तुम्ही जेव्हापासून सुरुवात करणार आहात या सत्यनारायण पूजेला त्यासाठी तुम्ही दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामधून हे सत्यनारायण पूजा विधीची पोथी आहे बघा, फक्त 15 रुपये ह्याची किंमत आहे. ही पोथी तुम्ही आणून घ्या आणि या पोथीमध्ये सर्व साहित्य पूजा मांडणी सांगितलेली आहे. त्याप्रमाणे तुम्हाला करायची आहे आणि प्रत्येक सुपारीची शिस्तीप्रमाणे आपल्या टप्प्याटप्प्याने कशी पूजा करत जायची आहे ते ह्याच्यामध्ये सर्व काही दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पहिले गणपती म्हणजे पूजा मांडणी करून घ्यायची आपल्याला आणि हो पूजेमध्ये अंतरताना पांढरं वस्त्र आपल्याला म्हणजे चौरंग घ्यायचा. जी पहिले सुरुवातीला काय करायचं तर आपलं जी जागा आहे ती जागा स्वच्छ करायची, तिथे स्वस्तिक काढायचं, रांगोळीने हळद कुंकू टाकायचं आहे, धूप दीप लावून घ्यायचा, चौरंग ठेवायचा, तिथे चौरंग किंवा पाट ठेवायचा, त्याच्यावरती पांढरं वस्त्र अंतरायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला सत्यनारायणाचा फोटो असेल आणि त्यांच्या समोर तुम्हाला म्हणजे गहू किंवा तांदूळ ठेवा, त्याच्यावरती कलश ठेवायचा आहे तांब्याचा पाण्याचा, ज्यामध्ये सुपारी 1 रुपयाचं नाणं 5 विड्याची पानं आणि त्याच्यावर ताम्हण तांदळाने भरलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर समोर तुम्हाला 3 सुपाऱ्या मांडायच्या आहेत जोड विड्याच्या पानावरती. ते मांडल्यानंतर फळ असेल तर फळं ठेवा चालेल काही हरकत नाही. तुपाचा दिवा लावून घ्या आणि तेलाचा पण दिवा लावायचा, धूप दीप लावून घ्यायचा आहे, फुलं अर्पण सगळे करून घ्यायची आहे थोडी थोडी. त्यानंतर तुम्हाला टप्प्याटप्प्याने आधी गणपतीच्या सुपारीची पूजा करायची आहे, नंतर कुलदेवीची पूजा करायची आहे म्हणजे पंचोपचार पूजा, त्यानंतर वरुण देवतेची पंचोपचार पूजा आणि त्यानंतर बाळकृष्णाची पंचोपचार पूजा. हे केल्यानंतर सगळ्यांना नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे. सगळ्या गोष्टी झाल्या, पंचोपचार पूजा नैवेद्य वगैरे झाला तर नैवेद्यामध्ये काय दाखवायचं आपल्याला तर 3 ज्या सुपारी आहे त्या 3 सुपाऱ्यांना फक्त वाटीभर थोडी थोडी साखर दाखवायची आहे. ती आपल्याला ह्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे कशा प्रकारे दाखवायची नैवेद्य. त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा सत्यनारायण महाराजांना रोज आपला जेवढे दिवस तुम्ही सत्यनारायण पूजन घरामध्ये करणार आहात तेवढे दिवस तुम्हाला फक्त छोटासा वाटीभर शिरा करायचा आहे तुपातला आणि तो तुपातला शिरा करून तो नैवेद्य दाखवायचा. आरती वगैरे म्हणजे 5 ह्याच्यामध्ये अध्याय दिलेले आहे ते 5 अध्याय वाचायचे. पंचोपचार पूजा नैवेद्य दाखवून झाला की 5 पोथीचे म्हणजे अध्याय वाचायचे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आरती सुद्धा दिलेली आहे सत्यनारायणाची, ती आरती करायची आणि त्यानंतर तो जो काही शिरा आहे वाटीभरचा शिरा थोडासाच तो फक्त घरातल्या व्यक्तींनीच खायचा, बाहेरच्या व्यक्तींना द्यायचा नाही. भाऊ आला तर भाऊला देऊ का बहिणीला देऊ का नाही, आपण घरातल्या व्यक्तींनीच तो खायचा आहे. बाहेरच्या तुम्ही केळ साखर दुसरं काही फळ देऊ शकता त्यांना प्रसाद म्हणून, पण घरातल्या व्यक्तींनीच ते फक्त शिरा खायचा आहे.
आणि त्यानंतर तुम्हाला तो शिरा संपवायचा आहे, टाकून द्यायचा नाही, काही नाही. म्हणून आधीच थोडा बनवा, प्रत्येकाला घासभर प्रसाद येईल अशा प्रकारे तुम्हाला ते करायचे आहे. आता तुम्ही 5 दिवस, समजा एक उदाहरण देते, 5 दिवस तुम्ही संकल्प केला आहे सत्यनारायण पूजन मार्गशीर्ष महिन्यात करण्याचा, तर 5ही दिवस पूजा मांडणी उचलायची का रोज, किंवा रोजच्या रोज उत्तर पूजा करायची का, तर नाही. उत्तर पूजा शेवटच्या दिवशीच करायची. समजा 5 दिवसाचा संकल्प आहे, तर 5व्या दिवशीच तुम्ही उत्तर पूजा तिची करायची आहे. म्हणजे पूजा मांडणी करून तुम्ही 6व्या दिवशी सकाळी सकाळी उत्तर पूजा करून पूजा मांडणी काढून घेऊ शकता. अशा प्रकारे रोज उत्तर पूजा करायची गरज नाही. आता रोजच्या रोज काय करायचं, पहिल्या दिवशी तुम्ही फुलं वगैरे अर्पण करता, पंचोपचार पूजा, ठीक आहे. फुलं शिळी असतात, फुलं काढून घ्यायची रोजच्या रोज. फोटो सत्यनारायणाचा पुसून घ्यायचा. बाळकृष्णाच्या मूर्तीला बाहेर घ्यायचं. रोजच्या रोज आपण जसं स्नान घालतो देवांना तसं स्नान घालायचं आहे. ज्या सुपारी आहेत त्या पुसून घ्यायच्या. थोडी जी काही रोजची म्हणजे रोजच्या रोज जी आहे धूळ साफ करून घ्यायची पूजेमधली. आणि रोजच्या रोज सगळं काही पूजा उचलायची गरज नाही. रोजच्या रोज सगळं तसंच ठेवायचं, फक्त तिथलं साफ करून घ्यायचं. निर्माल्यामध्ये टाकून त्याचे फुलं हार जे काही असेल. विड्याची पानं 2 ते 3 दिवस चांगली राहतात. त्याच्यानंतर जर ती वाळली तर ती तुम्ही चेंज करू शकतात. सुपारी उचलून तुम्ही विड्याची पानं बदलू शकता. तांब्यातली जी काही 5 पानं आहेत ती पण तुम्ही बदलू शकतात, खराब पानं असेल तर. रोजच्या रोज तुम्हाला फुलं अर्पण करायचे आहेत नवीन. आणि तुम्हाला रोज सांगितल्याप्रमाणे पोथीमध्ये त्याप्रमाणे पंचोपचार पूजा, नैवेद्य, अध्याय वाचणे आणि आरती करणे आणि नैवेद्य दाखवणे या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेतच आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला आणि ह्याला उपवास करायची गरज नाही. रोजच्या रोज 5 जेवढे तुम्ही सत्यनारायण पूजन करणार आहात तेवढे दिवस मला म्हणजे उपवास करायची गरज नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जेवढे दिवस तुम्ही करत आहात सत्यनारायण पूजन तेवढे दिवस तुम्ही फक्त एकच टाइम फिक्स करा. सकाळी तर सकाळी, दुपारी तर दुपारी, संध्याकाळी तर संध्याकाळी. नॉर्मल आपण बघितलं तर जशी पौर्णिमा असते प्रत्येक महिन्याला, तर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण प्रदोष काळामध्ये आपण म्हणजे संध्याकाळी 4:30 ते 7:30च्या दरम्यान पूजा मांडणी करत असतो पौर्णिमेला प्रत्येका. पण तुम्ही जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्या दरम्यान पण 5 दिवस 7 दिवस जेवढे दिवस तुम्ही संकल्प केला आहे तेवढे दिवस फक्त एकच टाइम ठरवायचा आणि त्या एकच टाइम मध्ये तुम्हाला ती पूजा मांडणी करून सर्व काही गोष्टी करायच्या आहेत. आणि संध्याकाळी रात्री तुम्हाला अन्नाचा जो काही तुम्ही नैवेद्य बनवताल, जे काही बनवताल भाजी चपाती गोडाचा जो काही असेल तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. ही झाली तुमची श्रीहरी विष्णूंची सत्यनारायणाची पूजा. यथाशक्ती करा. मी आवर्जून सांगते, माता महालक्ष्मी समोर जर श्रीहरी विष्णूंची सत्यनारायणाची जर पूजा अर्चा घरामध्ये झाली, संकल्पयुक्त तुम्ही जर खरं सांगते, आणि मी एक सांगेन 5 ही खूप कमी संख्या आहे. जास्तीत जास्त संख्येने तुम्ही जरा संकल्प करून सत्यनारायण पूजन घरामध्ये करा. जर हे संकल्प तुमचे जर जास्त असतील, 7, 11, 21, 51 असतील, मध्ये मध्ये काय होऊ शकतं, तुम्हाला मासिक धर्म येऊ शकतो, काही ना काहीतरी अडचण येऊ शकते. तर तेवढे दिवस तुम्ही समजा मासिक धर्माचे 5 दिवस स्किप करायचे, 6व्या दिवशी पण तुम्ही कंटिन्यू करू शकता पूजा, चालेल. आणि त्यानंतर जर तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं, समजा तुम्ही सकाळी सकाळी करून जाऊन येऊ शकत असाल, सकाळी पूजा केली समजा आणि बाहेरगावी गेले संध्याकाळी परत तर चालेल, काही हरकत नाही. एखाद दिवशी टाइम इकडे तिकडे होऊ शकतो काही कामानिमित्त अर्जंट असेल तर. पण त्याचबरोबर जर तुम्हाला समजा सुतक विटाळ आला आहे, आणि सुतक विटाळ म्हणजे कसं असतं तुम्हाला, म्हणजे सुतक विटाळ कसं असतं, एखादी व्यक्ती मरण पावली समजा, किंवा नवीन बाळ जन्माला घरामध्ये आले, डिलिव्हरी झाली, तर ह्या गोष्टी जर असतील तर नक्कीच तुम्हाला जास्त दिवस सुतक पडू शकतो. म्हणजे 12 ते 13 दिवस तुम्हाला सुतक विटाळ पडू शकतो. जर तुम्हाला तेवढे दिवस जर गॅप पडणार असेल 12 ते 13 दिवस, तर तुम्हाला 12 ते 13 दिवसाचा गॅप जास्त असतो. त्यामुळे तुम्हाला ती सुतक विटाळ संपल्यानंतर तुम्हाला घर स्वच्छ करावं लागेल आणि परत नव्याने संकल्प करून नव्याने सुरुवात तुम्हाला करावी लागेल. म्हणून तुम्हाला सांगते की फक्त मासिक धर्माचे 4-5 दिवस तुम्ही थांबू शकता. एखाद दिवशी जर नाही जमलं तर तो दिवस स्किप करू शकता. पण तुम्ही जेवढे दिवस संकल्प केला आहे तेवढे दिवस संकल्प हा पूर्ण झालाच पाहिजे. अर्धवट सोडता येत नाही. भले मग मार्गशीर्ष महिना संपला तरीही चालेल, पुढे जरी ढकलेलं तरीही चालेल, पण तुम्हाला तेवढे दिवसाचा संकल्प तो पूर्ण करावाच लागेल. खूप लोकांना अनुभव आलाय. खूप लोकांनी तर 108 दिवसाचा संकल्प करून सत्यनारायण पूजनची मांडणी घरामध्ये केलेली आहे आणि खूप लोकांचे आर्थिक प्रश्न सुटलेले आहेत. संतान प्राप्ती सुद्धा झालेली आहे. नोकरीमध्ये प्रमोशन असेल, घरामधले आर्थिक उत्कर्ष असेल, जे काही डोक्याचं कर्ज आहे ते निवारण होण्यासाठी, मी नाही म्हणणार की बा ही पूजा केल्याने डोक्याचं कर्ज एकदमच पूर्णपणे फिटून गेले नाही, पण त्यातून बाहेर पडण्याचे भरपूर मार्ग तुम्हाला समोर येतात. आर्थिक प्रगतीचे मार्ग तुम्हाला सुचवले जातात. म्हणजे ते सुचतात. कारण कसं असतं, एखादं संकट आलं, अडचण आलं तर आपलं अक्षरशः विचार करण्याची शक्ती सुद्धा राहत नाही. अक्षरशः हतबल होऊन जातो. तर ते होत नाही आपल्यासोबत आणि आपल्याला योग्य ते मार्ग सापडायला सुरुवात होतात. ही एक आर्थिक अडचण दूर करण्याची आणि डोक्यावरचं कर्ज निवारण होण्याची एकदम प्रभावी सेवा आहे. नक्की करून बघा. खूप लोकांना अनुभव आलेला आहे. आणि हो, जेवढे दिवस संकल्प करून पूजा मांडणी घरात करत आहात तेवढे दिवस घरामध्ये मांसाहार करायचा नाही. संतान प्राप्तीसाठी तुम्ही जर सेवा करत असाल ही, तर ब्रह्मचर्य पालन करायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नित्य सेवा रोज चालू ठेवायची आहे. पंचमहायज्ञ सुरू ठेवायचं आहे. त्यानंतरच
हे तुम्हाला सगळ्या गोष्टी जे उपाय तोडगे आहेत ते करायचे आहेत. कारण की कसं असतं, आपण नित्यसेवा सोडून देतो, पंचमहायज्ञ करतो, जो मेन पाया आहे आपल्या सेवेचा, स्वामी मार्गाचा, ते सोडून देतो आणि ह्या गोष्टींकडे पळतो. तर तसं करू नका. जे कोणी मग तुम्हाला ह्या सेवेचे फळ मिळायला खूप उशीर होऊ शकतो. कारण की परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात, की ज्यांच्या घरामध्ये रोज नित्यसेवा होते, 11 माळशी स्वामी समर्थ, रोज 3 अध्याय स्वामी चरित्रसारामृताचे, 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ नवार्णव मंत्र, कुलदेवी सेवा, कुलदेवतांची सेवा होते आणि सोबत पंचमहायज्ञ घरामध्ये रोज होतं. त्यांच्यासोबत त्याच्या जोडीला जर तुम्ही हे सगळे उपाय, तोडगे, पारायण, सेवा जर करत असेल, पूजा करत असाल लक्ष्मी प्राप्तीच्या किंवा कुठल्याही, तर ते लवकर फळदायी ठरतात. लवकर त्याची फळप्राप्ती तुम्हाला होत असते. म्हणून तुम्हाला सांगते आणि जर या संकल्पयुक्त सेवा करत असताना जर तुमची एखादी इच्छा पूर्ण झाली ती जी आहे ती, तरी सुद्धा तुम्हाला तो संकल्प पूर्ण करावाच लागेल आणि त्यानंतर तुम्हाला उत्तर पूजा करावी लागेल. तर अशा प्रकारे तुम्हाला नियम गोष्टी सगळ्या कळाल्या असतीलच आणि पूजा मांडणी पण साधी सोपी आहे. ही पोथी घेऊन या. ह्याच्यामध्ये सगळं काही दिलेलं आहे. दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला ही पोथी भेटून जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.